यवतमाळ वाशिमसाठी आपली दावेदारी भक्कम असल्याचं भावना गवळींनी म्हटलंय। भावना गवळी इथल्या विद्यमान खासदार आहेत। संजय राठोड यांची चर्चा काही विशिष्ट लोकच करतात आणि पक्षाकडनं अद्याप कोणतीच विचारणा झाली नसल्याचं भावना गवळींनी म्हटलंय। या सगळ्या संदर्भात भावना गवळी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी। या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावनाताई, ताई मला सांगा, ज्या चर्चा चालू आहेत की संजय राठोड यांना विचारणा झाली आहे की लोकसभा मतदारसंघातून लढण्यासंदर्भात आपली काय भूमिका आहे? ही चर्चा कोण करते याला महत्त्व। ही चर्चा फक्त काही विशिष्ट लोकांमध्ये, विशिष्ट तालुक्यामध्येच आहे। ही चर्चा काही वरच्या लेवलला नाही, त्याच्यामुळे अशी कुठली विचारणा वगैरे असा कुठला प्रकार झालेलाच नाही आहे। त्याच्यामुळे ही चर्चा फक्त काही विशिष्ट लोकांमध्ये होते आहे। त्याच्यामुळे या विषयाला काही फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आपण या मतदारसंघासाठी इच्छुक आहात? शिंदे गटाकडनं आपली दावेदारी पक्की आहे? 100% कारण मी सातत्याने या ठिकाणी या भागाचं प्रतिनिधित्व करते आणि त्याच्यामुळे माझी दावेदारी ही असणारच आणि ती दावेदारी माझी आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे यवतमाळ जिल्ह्यात येणार होते, मध्यात त्यांचा दौरा रद्द झाला, त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे की आपली दावेदारी हे मिळणार नाही, खासदारकीची उमेदवारी मिळणार नाही। या संदर्भात काय सांगा? नाही, अत्यंत चुकीचं या ठिकाणी कोणीतरी सांगते आहे। 6 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब येणार होते, परंतु 6 तारखी लागलीच असल्यामुळे तो मेळावा करणं थोडं शक्य नव्हतं। नंतर जी तारीख आता 20 आलेली आहे, तर त्या दरम्यान साहेबांना आता अयोध्येला पण जायचं आहे किंवा अयोध्येचा सुद्धा कार्यक्रम आहे। 12 तारखेला आदरणीय PM साहेब आपल्याकडे येत आहेत आणि 26 तारखेला 26 जानेवारी आहे। त्याच्यानंतर मी साहेबांना स्वतः रिक्वेस्ट करते आहे की मला 28, 29, 30 किंवा 5 तारखेच्या दरम्यानमधली एक तारीख द्या आणि तारीख केवळ मला 2 तासासाठी नाही, दुसरा जिल्हा एकत्र न करता मला माझ्या जिल्ह्याला पूर्ण दिवस या ठिकाणी मतदारसंघाला तुम्ही द्यावा, ही विनंतीसुद्धा मी साहेबाला जाऊन आता या वेळेला करणार आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मी उमेदवारी असल्याचे भावनाताई गवळी यांनी सांगितले। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।